मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. चार्जशीट तर दाखल झालंच, पण आता या चार्जशीट मध्ये जी कलम मांडली होती किंवा कलम मांडण्यात आली, सांगण्यात आली, या सगळ्या आरोपींवरती कलम ठेवण्यात आली, त्या प्रत्येक कलमांची उहापोह करून आपण काल त्याच्यावर भाष्य देखील केलं की कोणत्या कलमांच्या अंतर्गत कोणती शिक्षा होऊ शकते. या सगळ्यांचा जर सार काढला तर निश्चितपणे कलम 103(1), 140(1) या कलमानुसार या सगळ्या आरोपींना आणि मकोकातील 62(1) 100% फाशीची शिक्षाच होऊ शकते, हे याच्यातनं तर सिद्ध होत आहे. आता खटला उभा राहणार आहे. 12 मार्चला त्याची पहिली सुनावणी देखील केस न्यायालयात होणार आहे. पण एकंदरीत कलम काय सांगताय हे जरी आपण ऐकलं असलं तरी देखील या आरोपपत्रांमध्ये अशा काही गोष्टी नमूद करण्यात आल्या की ज्यामुळं ही कलम लागली. जवळपास 184 या ठिकाणी जबाब घेण्यात आलेले आहेत, 66 पुरावे आहेत आणि एवढ्या सगळ्यांमधून जे काही समोर आलं, मग डिजिटल एव्हिडन्सेस असतील, सर्कमस्टन्सेस एव्हिडन्सेस असतील, आणखी गोपनीय साक्षीदार असतील, या सगळ्यांच्या माहितीवरून जे काही माहिती समोर आली आहे ना ती अक्षरशः धक्कादायक आहे. इतकी की या निर्दयी क्रूर या सगळ्या आरोपींनी संतोष देशमुखांची इतकी निर्घृणपणे हत्या केली आहे की त्याला म्हणजे शब्दच नाहीये. खरं तर काल जेव्हा मी तुम्हाला चार्जशीट मधलं जे SIT आणि CIDनं शेवटचं एक वाक्य लिहिलं होतं ते वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवलं होतं आणि ते वाक्य मात्र फारच भयानक होतं. अमानुषपणे, अतिशय क्रूरपणे, अमानवीयपणे मयताचे कपडे काढून मारहाण करताना दिसत असून डोळ्यांसमोर सर्व आरोपी मोठमोठ्याने हसत सदर घटनेचा आनंद कंसात एन्जॉय साजरा करीत असल्याबाबत स्पष्ट दिसून येत आहे. इतकी क्रूर हत्या म्हणजे एखाद्याचा जीव जातोय, एखाद्याला तुम्ही जीव जाईपर्यंत मारताय आणि तो मरताना तुम्ही इकडे हसताय, खिदळताय, फोटो काढताय, व्हिडिओ करताय, नाचताय, आसुरी आनंद घेताय. म्हणजे पश्चाताप हा प्रकारच यांच्याकडे नाहीये. याचाच अर्थ यांनी इतक्या क्रूरपणे ही हत्या केली आहे की त्याला डिक्शनरीत देखील शब्द नाहीये, अशी भयानक परिस्थिती आहे. आणि याच विषयावर खरं तर मी आजचं लाईव्ह घेतोय, ज्याचं नावच आहे कुठं फेडाल हे पाप. या असुरांना आता एकच शिक्षा, फाशी. मी असुर म्हटलंय कारण चार्जशीट मध्ये जे काही विधान आहे त्या विधानामध्ये 3 शब्द आहेत. अमानुष म्हणजे अर्थातच माणसाप्रमाणे नाहीच, जनावरांपेक्षाही पलीकडची लोक आहेत. नंतर क्रूरपणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमानवीयपणे. इथं मानव नाहीच आहे, इथं दानवच आहेत. हे सगळे दानव बनले होते 9 डिसेंबरला. सगळे जण ज्यांनी संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि नंतर हत्या केली, हत्या अपहरण या दोन्ही गोष्टींवेळी हे केवळ दानवी वृत्तीचे बनले होते. यांच्याकडे ना हृदय होतं ना काळीज होतं, हे सगळे पाषाण हृदय झाले होते. इतके भयानक की त्यांच्याकडे आता आपण एखाद्या व्यक्तीला मारतोय, तो जीव सोडतोय, तो मरतोय आणि तो मरत असताना आपण नाचतोय, खिदळतोय, रिंगण करतोय, त्याचे व्हिडिओ बनवतोय, फोटो काढतोय. अरे ही कुठली मानसिकता? या विकृतीच्याही पलीकडची विकृती झाली ही. या सगळ्यांना खरं तर भर चौकात मारलं पाहिजे, पण आपल्या कायद्यानुसार, महाराष्ट्राच्या या संपूर्ण भारताच्या कायद्यानुसार, महाराष्ट्राचा कायदा लागलाच आहे मकोका संघटित गुन्हेगारीचा, पण भारतीय न्याय संहितेच्या नुसार यांना जर सगळ्यात मोठी जर शिक्षा कुठली होणार असेल किंवा व्हायला पाहिजे ती म्हणजे फाशी. याच्या पलीकडे कुठला शब्दच नाही. इतकं निर्दयीपणे मारलेलं आहे. आणि या सगळ्या टॉपिकवर खरं तर मी याच्यामध्ये चर्चा करणार. सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे जे काही आरोपपत्रात नमूद केलेलं आहे ते मी हळूहळू एक एक गोष्ट धक्कादायक तुमच्यापर्यंत मी उघड करणारच आहे. खरं म्हणजे मारतानाचे 15 व्हिडिओ आहेत, 8 फोटो काढलेत, 15 व्हिडिओ 8 फोटो. अरे काय कुठल्या लग्न समारंभात गेला होता काय तुम्ही?
काय कुठल्या एखाद्या फंक्शनला गेला होतात का तुम्ही? अहो एखाद्याचा जीव घेत होतात तुम्ही. मरत होते संतोष देशमुख. पाणी द्या, पाणी पाजा म्हणून भीक मागत होते. पण तुम्ही भलतच पाजलं तो. मला शब्द इथं उच्चारता येत नाही. आणि मरत नाही म्हणून छाताडावर उड्या मारल्यात. इतकं क्रौर्य, सगळ्या क्रूरपणाची सीमा ओलांडली या सगळ्यांनी. अहो जरा ठेच लागली ना एखाद्या माणसाला, त्याचा जीव कळवळतो आणि त्याला ठेच लागल्याचं समोरच्याला बघून समोरचा देखील कळवळतो. अर किंवा काटा रुतला तरी तो काढताना सुद्धा जो काटा ज्याच्या पायात रुतलाय ना त्याच्यापेक्षा काढणाऱ्याला जास्त वेदना होतात. का तर मी काटा काढतोय त्याचा, तर त्या काटा काढताना त्याला आणखी वेदना होऊ नये. इथं काटा नाही काढला, इथं काटा काढलाय. खंडणीमध्ये अडथळा ठरणाऱ्या माणसाचा काटा काढलाय आणि कायमचा हो, आयुष्यातनं संपवलाय. इतकं भयानक. अहो रस्त्यात एखादा छोटा ऍक्सिडेंट झाला आणि खर्चटलं ना कुणाला जर, तर लगेच 5-50 माणसं गोळा होऊन त्याला रस्त्याच्या बाजूला घेतात. बघ्यांची गर्दी होते. त्याला कुणी सॅक मधनं पाण्याची बाटली काढतं, पाणी पाजतं, पहिले कुठं लागलंय चौकशी करतं. डोक्याला तर लागलं नाही ना, पहिले डोक्याला चापचून बघतात. भर उन्हात जर त्याचा कुठं छोटा मोठा ऍक्सिडेंट झाला असेल तर डोक्यावर पाणी मारतात त्याच्या. त्याला कोण आजूबाजूला उसाचं गुराड असेल किंवा सरबताचं एका दुकान असेल तर त्याला रस पाजतात. अहो ही मानवता आहे, ही माणुसकी आहे, ही दया आहे, ही करुणा आहे. आमच्याकडे काय आहे? या सगळ्यांनी हा जो काही घाट घातला ना, नावं पण अशी आहेत ना, इतिहासात नोंद होईल या नालायक लोकांची, ज्यांची नावं घेण्याची सुद्धा लायकी नाही, तरी सुद्धा फासावर लटकेपर्यंत यांची नावं घ्यावी लागतील आपल्याला. वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि तो कृष्णा आंधळे. अरे काय दिवे लावलेत तुम्ही? हे वरचे 2 पहिले टोणगे सोडले तर तुमची वय काय आहेत? अरे ज्या वयात कामधंदा करून चांगलं घरदार सांभाळायचं, अशा वेळी तुम्ही खंडण्या गोळा करत घुसलात. आणि खंडणी गोळा होत नाही, खंडणी मिळत नाही म्हणून एखाद्या चांगल्या घरातल्या माणसाला संपवलात तुम्ही. नुसता संपवलं ना, घर उघड्यावर पाडलं तुम्ही. आज तुमचं काय झालं? आता जो मी काही जे तुम्हाला दिसतंय ना पोस्टर, जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय सगळे प्रेक्षक, यांची हीच पात्रता आहे. याच फाशीचा जो दोर आहे ना, यांच्या गळ्याभोवती नरड्याभोवती ज्या दिवशी आवळेल ना, तेव्हा महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. ते आपल्याकडे न्याय नाही मिळणार कधी. आणि महाराष्ट्रात नोंद होईल की एक अशी ऐतिहासिक घटना या महाराष्ट्रात घडली की न्याय देवतेनं पण देखील न्याय केला, सगळ्यांना फासावर लटकवलं. तो दिवस कधी उजाडेल ना याची वाट पाहतोय महाराष्ट्र. इतकी भयानक आणि इतकी क्रूर हत्या. अहो ही हत्या काय म्हणजे अगदी आपलं ठरलं, अपहरण केलं आणि गाडीत बसवलं आणि चला चेष्टा मस्करीत मारता मारता मारून टाकला, असं नाही केलं यांनी. अहो याच्या आधीच सगळा कट रचला यांनी. कट रचून ठरवलंय सगळं की मारायचं. काल परवापासून नाही घडलंय, पूर्वनियोजित कट. हे जे वरचे 2 आहेत ना, आरोपी क्रमांक 1 आणि आरोपी क्रमांक 2, असं काय घाट घातला यांनी. सुरुवातच आपल्याला आठवतंय 29 नोव्हेंबरला ही सगळी कराड आणि त्याची गँग, त्याचे चेले चपाटे त्या केज मधल्या विष्णू चाटेच्या कार्यालयाच्या परिसरात होते. सगळं सीसीटीव्ही फुटेज आपण बघितलं. तो निलंबित PSI राजेश पाटील त्यांनी पण एंट्री केली होती शेवटी त्याच्यात. या सगळे जमल्यानंतर या वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून अवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांना फोन केला. काय बोलणं झालं माहितीये? ते पण व्हायरल झालंय, आरोप पत्रात नमूद आहे. ते बोलणं मी तुम्हाला ऐकवणार आहे. बघा कशी मस्ती आहे, कशी दहशतीची गुरमी आहे, कसा मी म्हणजे कोण आहे. जणू काय हा म्हणजे राजाच, हा यानं म्हणायचं आणि प्रजेने वाकायचं. अहो सगळं प्रशासन आणि पोलीस याच्या टाचेखाली होतं बीडचं, आणि त्यातनंच हे सगळं घडलं. बघा तो संवाद मी तुम्हाला ऐकवतो.
म्हणजे लक्षात येईल. वाल्मिक कराड विष्णू चाटेच्या मोबाईलवरून बोलतोय. सुनील केंदू शिंदे अवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर. पहिल्यांदा विष्णू चाटे आणि सुनील शिंदे यांचा संवाद होतो. ऐकूयात. सुनील शिंदे, विष्णू चाटेचा फोन सुरू झालेला आहे. कोणाला? सुनील शिंदेला. नमस्कार विष्णू भाऊ. शिंदे बोलतायत. चाटे बोलतो. हॅलो शिंदे साहेब. शिंदे बोला ना. चाटे, अण्णा बोलणार आहेत आता. अण्णा? अरे कुठला अण्णा? अरे कुठला अण्णा? याचं नावच अण्णा, नुसता अण्णा. तुम्ही फक्त घेऊन या, आणा फक्त तुम्ही आणा. या कंपनीतनं खंडणी आणा, त्या कंपनीतनं खंडणी आणा, इकडनं पैसे आणा, तिकडनं पैसे आणा. मी भरतो माझी घरं. पुण्यामध्ये 5 फ्लॅट, पिंपरी चिंचवडमध्ये 5-10 फ्लॅट, तिकडे आणखी धाराशिवला 2-4 फ्लॅट, जमिनी, सगळं व्यवहार, सगळं मी माझं घर भरतो. तुम्ही फक्त आणा. या अण्णाचं कामच आहे इकडून तिकडून वडा आणि आणा बस. मला माहित नाही. मला पैसे पाहिजेत, मला जमिनी पाहिजेत, मला प्रॉपर्टी पाहिजे, मला खंडणी पाहिजे. एवढाच उद्योग होता याचा. साठे बोललाय शिंदेंना. अण्णा बोलणार आहेत आता. शिंदे हो द्या ना. साठे हॅलो. शिंदे हा द्या द्या. आता इथं वाल्मिक कराड आणि सुनील शिंदे यांचं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं. काय म्हणतो वाल्मिक कराड? हॅलो, अरे ते बंद ठेवा. चालू केलं तर वातावरण गडूळ होऊन बसेल. वातावरण गडूळ होऊन बसेल म्हणजे बघा केवढी मस्ती आणि गुरमी याच्याकडे बोलण्यात. शिंदे बरं बरं अण्णा झालं. वाल्मिक अण्णाचा फोन ना. वाल्मिक अण्णा सांगतोय. कारण की 28 मेला याच सुनील केंदू शिंदेचं रमेश घुले या वाल्मिक कराडच्या पंटरनं अपहरण केलं होतं. 28 मेला भगवानगडाच्या कुठेतरी जवळपास बोलवलं होतं. जमीन अधिग्रहण अधिकारी पण बोलवला होता. 2 कोटींची खंडणी मागितली होती. पण पोलीस आले म्हणून प्लॅन फसला आणि सुनील शिंदेनी पळ काढला आणि केज पोलीस ठाण्यात आले. झालं काय? गुन्हा दाखल झाला. रमेश घुलेला अटक झाली. जामिनावर सुटला. पण त्याच्याबरोबर इतर एक कोण अजून पत्ता नाही. रमेश घुलेला खंडणी मागण्यासाठी कुणी सांगितलं? अजून पत्ता नाही. संपला विषय. मग या 28 मे नंतर परत सुनील केंदू शिंदे आणि वाल्मिक कराड यांचा संवाद सुरू. म्हणजे सुनील केंदू शिंदेला वाल्मिक कराड कोण हे पक्क माहिती आहे. वाल्मिक अण्णा शब्द उच्चारल्यावरच कसा म्हणतोय बघा ना तो. हा बरं बरं अण्णा. पुढं वाल्मिक कराड. ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं, ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत बंद करा. काय बंद करा? काम बंद करा आवादा कंपनीचं. जशी याच्या घरचीच यानंच आणली त्या बीडमध्ये मस्सा जोगला. आज जसा काय त्या कंपनीचा ओनर असल्यासारखा. शिंदे मी मेसेज देतो बरं का. आता कुणाला मेसेज देणार? हा प्रोजेक्ट मॅनेजर मेसेज कुणाला देणार? ते कंपनीचे वरचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, जी मध्ये नावं सुरेश धस यांनी काढली होती. शुक्ला, तांबोळी, बिंबोळी कुठं आहेत ती? त्यांचा काय पत्ताच नाही. पत्ताच नाही. त्या मंत्री मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर जी काही बैठक झाली होती ना, त्यात हे होते सगळे वरिष्ठ अधिकारी. कुठे गेले? तिर्री नको दुर्री. मग 3 कोटींची खंडणी 2 कोटींवर ठरली. ती डील ठरली. मग 50 लाख मिळाले. मग कुणी घेतले पत्ता नाही, काय नाही, त्याचा तपास नाही. जसा काय सातपुडा बंगला आहे ना, हा सातपुडा बंगला चंद्रावरच आहे. तिथपर्यंत पोहोचताच आला नाही. SIT ला पण नाही, CID ला पण नाही. माहीतच नाही ना कुठे. चंद्रावर कसं जाणार? काय शिडी टाकून चढायचं का? काय बोलायचं? पुढं कराड. मेसेज द्या नाही तर हसडली शिवी. आता सांगता येत नाही ना मला. हसडली शिवी इथं. शिंदे बरं अण्णा, बरं अण्णा. झालं लगेच. कराड ते बंद करा म्हणजे बंद करा. काय ढोस, काय रुबाब. त्याचा रुबाब बघितला होता आपण CID ऑफिसमध्ये. रुबाबात, धाकात, थाटात, तोऱ्यात CID ऑफिसला उतरला. कुठून? त्या शिवलिंग मोराळेच्या गाडीतून. पुढं शिंदे अण्णा बरं. कराड इथं निवडणुका आल्या, इथं निवडणुका झाल्या. मी मोकळा झालोय आता. झालं म्हणजे निवडणुकीतून सुटलो का? आता तिथं बरेच उद्योग करून झाले ना. आठवतच असेल आपल्याला किती संवेदनशील मतदान केंद्र होती, किती ठिकाणी काय झालं.
मतदाराला खरंच मतदान करता आलंय का? तिथेही भांडणं झाली, तिथेही त्याचे ते काय ते निखिल फड आणखी आहे ते फडबीड सगळी गँग त्याची हवेत बार करणारे, त्यांनी लोकांना मारलं, मग त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झालेत. बेकायदा सगळी जी काही परवान्यांची गँग होती, शस्त्र परवान्यांची गँग, हे वाल्मिक कराडकडेच पडीक ना. इथं निवडणुका झाल्या, मी मोकळा झालोय आता, 2 मिनिटात सगळं बंद करा आणि तुम्ही पण तिथून सुटा. सुटा. तू कोण सांगणार त्यांना? जसे काही ह्याची कंपनी आणि हाच देतोय त्यांना काम आणि ह्यानेच कामावर ठेवलंय जसं काय. कंपनी कुणाची, बोलतोय कुणाला, मागतोय काय? पुढं शिंदे हो अण्णा, अण्णा हो. काय करणार? जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय यांना. अहो त्याच दिवशी तुम्ही 28 मेला वाल्मिक कराडचं नाव घेतलं असतं ना, तर हे पुढचं 29 नोव्हेंबरचं घडलं नसतं. आणि 29 नोव्हेंबरला जे घडलं ते त्याच दिवशी फिर्याद दिली असतीत ना, तर 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली नसते. आणि काय सांगताय तुम्ही सुनील शिंदे? पुढं काय? कराड बंद करा सगळं, बाकीचं बंद करून टाका. शिंदे हो अण्णा, नुसतं आपलं हो अण्णा, हो अण्णा, हो अण्णा. अरे अण्णा मेन आहे का तुझा? तुझा मेन आवाज कंपनीचा कोण आहे त्याला सांगायचं होतं ना तू. पण दहशतच याची एवढी. आधी अपहरण झालेलं आहे, फटके पडले असतील, जीवमानेची धमकी होती. पुढं कराड, तुमचं नाटक बंद झालं पाहिजे. तुम्ही कोलता का आम्हाला? बंद करा 2 मिनिटात. तुमचं नाटक बंद झालं पाहिजे, तुम्ही कोलता का आम्हाला? म्हणजे काय? खंडणी मागून सुद्धा खंडणी देत नाही तुम्ही? कोण समजता तुम्ही स्वतःला? काय कराडचा रुबाब आहे बघा. शिंदे अण्णा, अण्णा. कराड सांग रे त्या सुदर्शनला फक्त मारामारी करू नको म्हणाव. शिंदे शिंदे अण्णा. कराड काम चालू झालं तर याद राखा. दिला ढोस, दिली धमकी. शिंदे अण्णा हो, ठेवला फोन. अरे काय संभाषण आहे? जसं काय वाल्मिक कराडच्या घरी पाणी भरतं ते. अरे त्याची दहशत एवढी. ही एकच कंपनी आहे का? अशा किती कंपन्यांना खंडण्या मागितल्या असतील. आहे ते सुदर्शन गुले त्या वाल्मिक कराडचा जो काही संवाद झाला होता फोनवरनं, संवाद कसला कटच तो. आड आला तर आडवा करा, नाहीतर जे आडवे येतील त्यांना भिकीला लावू. अशाने आपल्याला कुणी खंडणी देणार नाही, कुठली कंपनी खंडणी देणार नाही. विष्णू जाटेशी बोलून घ्या, कामाला लागा. अरे काय कोण समजतो कोणा स्वतःला? आणि असा हा कराड जो शरण यायच्या आधी प्रतिक्रिया देऊन बसलाय. काय? माझा या खंडणीशी काही संबंध नाही, माझा हत्येशी काही संबंध नाही, मी तर अंतरिम जामीन घेऊ शकलो असतो. काय तुझी ताकद? तुझी ताकद काय ते समजतंय की, कळतंय की? हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळते तुला, जेलमध्ये पण ट्रीटमेंट मिळते तुला, सगळं सगळं समजतं. सगळे गुन्हे दाखल होऊन शेवटच्या गुन्ह्यात तुझं नाव येतंय. पण हे सगळं कुणाच्या जीवावर उड्या मारताय? आपल्याला आठवत असेल 16 डिसेंबरला पहिलं अधिवेशन याच प्रकरणाच्या संदर्भामध्ये जिथं आवाज उठवला, हिवाळी अधिवेशन पार पडलं होतं. सरकार स्थापन झाल्यानंतरचं पहिलं अधिवेशन 16 डिसेंबर. त्याच वेळी या अधिवेशनामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित झाला. बीडच्या सगळ्या आमदारांनी, खासदारांनी दिल्लीत आणि यांनी इथं मुंबईत उकरून काढला. अख्ख्या महाराष्ट्रात गहजब झाला. संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम जेव्हा ऐकला ना, तेव्हा अख्खा महाराष्ट्र हळहळला. या 9 तारखेला 2 महिने पूर्ण होतील संतोष देशमुख यांच्या हत्येला. आणि आता 1.5 महिन्यांनी पुन्हा दुसरा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. आता झाला, पहिला दिवस तहकूब झाला, पहिल्या दिवसाचं कामकाज तहकूब झालं. पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मात्र तेव्हापासून आजपर्यंत, म्हणजे मागच्या हिवाळी अधिवेशनापासून आजपर्यंत चालूच आहे. धनंजय मुंडेंनी सांगितलंय हे माझे निकटवर्ती आहेत म्हणून, पण काहीही उपयोग नाही झाला. अधिवेशन सुरू झालं, संपलं. तो दरम्यान आरोपींना अटक झाली, गुन्हे दाखल झाले, मकोका लागला, पीसीआर एमसीआर सगळं झालं, तपास संपला, चार्जशीट दाखल झालं, नियुक्ती झाली विशेष सरकार वकिलांची. एवढं सगळं घडलं, पण तरी धनंजय मुंडे दुसऱ्या अधिवेशनात आहेतच.
सुटतच नाही ती खुर्ची. आता एवढ्या निकटवर्तीय जो आरोपी क्रमांक 1चा आहे, तरी देखील तुम्ही नैतिकतेच्या माध्यमातून राजीनामा देऊ शकत नाही. अण्णा हजारेंनी काल सांगितलं, नैतिकता कुठे गेली, संपली सगळी. तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे, नैतिकतेचं अधःपतन होत आहे असं दिसल्यास आम्ही कुणालाही सोडणार नाही, राजीनामे मागून घेऊ. आता अधःपतन होतंय का नाही हे कोण ठरवणार? 2-2.5 महिन्यापासून महाराष्ट्र बोंबलतोय, राजीनामा द्या, राजीनामा द्या. कुठलं अधःपतन, कुठलं काय? कालच करुणा मुंडेंनी बॉम्ब टाकला होता. 3/3/2025 धनंजय मुंडेंचा राजीनामा. काय झालं? 2 वाजले 3 तारखेचे, पण राजीनामा काही झाला नाही. एकदम 100% माहिती खरी बोटातनं. कसली माहिती? अहो, त्याचाच निकटवर्तीय, धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड, जो आरोपी क्रमांक 1, ज्यानं 29 नोव्हेंबरला फोन केलाय सुनील शिंदेला, धमकी दिली आहे. माहित नाही तुम्हाला काही करतात तुमचे चेले चपाटे आजूबाजूचे माणसं? तुमचा तर अत्यंत जवळचा होता ना, काहीच माहित नाही काय करताय? तुमच्यात काही संवादच होत नाही, चर्चा होतच नाही का? अवादा कंपनीला खंडणी मागितली जाते, 28 मेला पण खंडणी मागितली होती, काहीच तुम्हाला माहितच नाही. अहो, एवढं सगळं होऊन चार्जशीट दाखल झालं तरी देखील अजूनही या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही. हे दुर्दैव आहे. आणखी बघा, अधिवेशनाचा विषय तर सुरू झालेलाच आहे. आता तिथे राजीनाम्याची मागणी तर करणारच, विरोधक तर काय सोडणार नाहीतच. पण एवढं करून उपयोग काय त्याचा? कारण आपल्याला माहिती आहे, परवाच अंजली दमान यांनी कालच आरोप पत्रातील एक वाक्य वगळा अशी विनंती केली आहे. वाक्य काय माहिती आहे? आरोप पत्रातील काही मुद्द्यांवर त्यांनी आक्षेप घेतला. वाक्य काय आहे? सदर टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले हा आहे. कसं काय? टोळीचा प्रमुख घुले कसं काय असू शकतो? अहो, टोळी कुणाची? टोळक्याचा म्होरक्या त्या वाल्मिक कराडची ना. आका यांचा वाल्मिक कराड आहे, मग हा कसा काय टोळीचा प्रमुख असू शकतो? आता मुकादम आहे. हो, ऊसतोड कामगारांच्या टोळीचा प्रमुख असू शकेल एक वेळ, हा मुकादम आहे. याला विष्णू चाटेने निरोप दिला वाल्मिक कराडनं, आणि वाल्मिक कराडनीचा निरोप विष्णू चाटेने ह्याला सांगितलाय. यांनी फक्त एक्झिक्युशन केलंय, यांनी फक्त अंमलबजावणी केली आहे. खरा कट रचला त्या वाल्मिक कराडनं. पण टोळीचा प्रमुख कोण पाहिजे? 36व्या पानावर हा उल्लेख आहे, टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले असं स्पष्ट म्हटलेलं आहे. मग सुदर्शन घुले हा टोळीचा प्रमुख कसा काय असू शकतो? अंजली दमान यांनी यावर आक्षेप घेतला, त्यामुळे ते वाक्य वगळण्याला देखील त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाय वाल्मिक कराडचं काय वाक्य आरोपपत्रात? आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावा लागेल असं त्यानं घुलेला सांगितलं, आणि कामाला लागा, विष्णू चाटेशी बोलून घ्या असा उल्लेख त्यानं केला होता. आरोपपत्रात देखील तसा उल्लेख आहे. फोनवर त्यांचं संभाषण झालं होतं. आता उद्या हाच वाल्मिक कराड बोलू शकतो कोर्टात, मी कुठे त्यांना मारा असं म्हटलं, मग काय करायचं? मी कुठे त्यांना मारा असं म्हटलं म्हणजे ही सुटण्याची पळवाट नाही का, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. आता मूळ मुद्द्याकडे येऊ आपण. कारण या सगळ्या एकंदरीतच आतापर्यंत जी काही हत्या करण्यात आली, अत्यंत ब्रुटल मर्डर, या हत्येमध्ये ना जे म्हटलंय ना, त्या प्रकरणातलं जे आरोपपत्र जे दाखल झाले त्यात म्हटलंय, तिथं क्रूरतेची सीमा ओलांडलेली आहे. काय काय केलंय ते आता तुम्हाला सांगतो. संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर 3:15च्या सुमारास अपहरण झालं. 6:15 डेड बॉडी मिळाली. म्हणजेच त्यांना डोणगाव तेथील एका त्या भागातून, डोणगाव या भागातून जिथे टोल नाका अजून झालेला नाहीये, प्रस्तावित आहे, तिथून त्यांना पळवण्यात आलं, अपहरण त्यांचं करण्यात आलं.
गाडीत बसवण्यात आलं आणि तिथूनच मारायला सुरुवात केली त्यांना. खरं तर त्यांच्या गाडीतून उतरतानाच त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. मारत मारत त्या स्कॉर्पिओ, ब्लॅक स्कॉर्पिओ सुदर्शन घुलेच्या त्या गाडीमध्ये बसवण्यात आलं, गाडीत पण मारलं आणि तिथून पुढं मारत मारत पुढे नेलं. 4-5 किलोमीटर केजच्या परिसरात रेडियस मध्ये फिरवत फिरवत मारत राहिले. नंतर कुठल्या तरी एखाद्या स्थळी नेलं असेल. अजूनही त्या स्थळाचा उल्लेख नाही, त्या ठिकाणाचा उल्लेख नाहीये जिथं संतोष देशमुखांनी प्राण सोडला, ज्यांना मारलं. आणि मग 6:15च्या सुमारास डेड बॉडी आढळली कुठं? दैठणा गावच्या शिवारामध्ये. काय केलं या 3 तासाच्या दरम्यान? संतोष देशमुख यांना 3 तास तब्बल अमानुष मारहाण करण्यात आली. तब्बल 3 तास. अहो, एखाद्या माणसाला 3 तास जर 6-7 जण मिळून मारत असतील तर काय अवस्था होत असेल? 6-7 जण. आणि शस्त्र काय आहेत? पाईप, 41 इंची गॅसचा पाईप, कोयता, कत्ती, धारदार पाती, फायटर, क्लच वायर, लाकडी दांडकं, रॉड. अहो, 1-2 ठोक्यातच जीव जातो माणसाचा. तुम्ही 3 तास मारताय. 3 तास. खरं म्हणजे त्यांना वाचवण्याची संधी होती पोलिसांना. अपहरण करून 3 तासानंतर बॉडी सापडली आहे. या 3 तासात त्या केज पोलीस स्टेशनच्या प्रशांत महाजन पीआयनी, राजेश पाटील पीएसआय आणि बाकीची सगळी जी काही होते पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी काय केलं हो? अहो, कधीच शोधून काढता आलं असतं त्यांना. कधीच शोधून काढलं असतं. आठवतंय त्यांच्या आईचं वाक्य? अहो, हातपाय मोडून जरी घरी आणला असताना त्यांना, हातपाय मोडलेल्या अवस्थेत तरी आयुष्यभर बघत बसलो असतो आम्ही. पण हाय माझं पोरग माझ्या नजरेसमोर. हातपाय मोडलेलं का असे ना, पण माझ्या नजरेसमोर आहे पोरग माझं. हो, जे लातूरला गेले ना 7 तारखेला, त्यानंतर त्यांच्या आईला दिसलेच नाही. ते दिसली ती त्यांची बॉडीच. काय वाटलं असेल आपल्या पोटच्या गोळाला 3-4 दिवस न पाहिलेल्या माऊलीनं आणि उपवास आहे म्हणून त्याच्यासाठी जेवण बनवलेल्या माऊलीनं आपल्या पोराचा मृतावस्थेतील चेहरा पाहावा. हो, एवढं दुर्दैव, केवढं दुर्दैव. काय त्रास झाला असेल त्या आईला, काय कळवळला असेल त्या आईचा जीव, काय परिस्थिती झाली असेल त्यांची. विचार करणार काय? ते दृश्य ते समोर आलं तरी कुणावर सुद्धा हा प्रसंग कधी येऊ नये. इतकी भयानक परिस्थिती. बघा आणखी काय म्हटलंय. भयानक परिस्थिती. मारहाण करताना आरोपींनी तब्बल 15 व्हिडिओ काढलेत आणि 8 फोटो. 15 व्हिडिओ. अहो, कशासाठी? काय फंक्शन होतं का? काय चाललं होतं काय? म्हणजे तुम्ही ऑलरेडी ठरवलेला आहे, कट केलेला असा की असं मारायचा, असं मारायचं. वाक्यच होतं त्या वाल्मिक कराडचं. असा धडा शिकवा की आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, त्याचे परिणाम काय होतात याचा संदेश द्या. वाक्य होतं त्याचं. हे वाक्य त्यानं विष्णू चाटेला सांगितलं होतं आणि विष्णू चाटेनं हा निरोप त्या सुदर्शन घुलेला दिला होता. इतका भयानक कट रचला गेला, इतका भयानक कट. आणि मग पुढं बघा किती भयानक अवस्था आहे. 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढलेत. जणू काय एका फंक्शन मध्येच गेलेत ते. अहो, माणूस मारताय तुम्ही, जीव जातोय हो त्याचा. तो त्यातला आरोपी आहे ना 6 नंबरचा महेश केदार, याच्या मोबाईल मधून हे व्हिडिओ आणि फोटो जप्त झालेत. सीआयडीने जप्त केलेत व्हिडिओ आणि फोटो या महेश केदारच्या मोबाईल मधून. सुदर्शन घुलेसह बाकीचे आरोपी कसं मारतायत याची दृश्य या व्हिडिओमध्ये आहेत. सुदर्शन घुले मारतोय, तो जयराम चाटे मारतोय, तो सुधीर सांगणे मारतोय, तो कृष्णा आंधळे मारतोय. आणि हे मारतानाची सगळी दृश्य या महेश केदारच्या मोबाईलमध्ये आहेत, व्हिडिओमध्ये हा शूट करतोय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात हाच व्हॉट्सअप कॉलचा व्हिडिओ आहे ना, तो अत्यंत महत्वाचा पुरावा ठरला. हाच व्हॉट्सअप कॉलचा व्हिडिओ इतका दुर्दैवीरित्या मारलेला आहे, इतका क्रूरतेने मारलेला आहे. या आरोपी कृष्णा आंधळे जो फरार आहे, तो तर काय कुठं चंद्रावर पोहोचलाय का पाताळात गेलाय का कुठं गेलाय त्याच्याशिवाय कुणालाच माहित नाही. त्याचं लोकेशन फक्त त्यालाच माहिती. कंटाळले सगळे सीआयडी ऑफिसचे पोलीस, स्थानिक पोलीस, सगळी यंत्रणा कंटाळली. शेवटी आरोप पत्र दाखल करून टाकलं 7 आरोपींवर. सापडलंच नाही.
कुठं गेलाय, का जमिनीने गिळलं, का आकाशाने गिळलं, त्याला काय काहीच समजणार त्याचं. त्याचं आडनाव आंधळे आहे, पण तो झाला डोळस आणि आपण झालो सगळे आंधळे. एवढं मोठं बक्षीस लावलंय त्याच्यावर, वॉन्टेड आरोपी म्हणून म्हटलंय. सगळी प्रॉपर्टी सीज झाली, पण त्याला काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही त्याला. कारण या सगळ्या आरोपींना आधीच काही आहेत ते सहआरोपी भविष्यात होतील ते कदाचित. यांनी पळून जायला मदत केली, पैसे पुरवायला मदत केली, त्यांच्या जीवावर बोंबलत फिरतय बाहेर. आणखी याच कृष्णा आंधळेनं त्याच्या एका ग्रुपवर काय केलं होतं, तर संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ शेअर केला. त्या ग्रुपचं नाव काय, मोकारपंथी. अरे नाव तरी काय, तुकारच हे सगळे, त्या मोकार, त्यामुळे मोकारच. तुकारपंथी झाग, मोकारपंथी काय तुकारपंथी काय. अहो ह्यांनी जोडलेली माणसं पण सगळी तुकारच. विचारच काय यांचे. क्रौर्यतेची सीमा ओलांडणारे क्रूर कर्म आणि नराधम, ह्याच्यापेक्षा काय यांची पात्रता आहे. हे जगण्याच्या लायकच नाहीयेत. आणि आतापर्यंत जे जगले ना, त्यात पण त्यांनी इतरांचं जीवन हैराण केलं, जगणं हैराण केलं. काही केलं नाही दुसरं यांनी. खायला काय भुईला भार, याच्यापुढे यांचं जगणंच नाही. बघा आता मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ शेअर केला. पुढे काय झालं, याच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जी काय असतील टवाळकी टवाळखोर गुंड, त्या टवाळांपैकी 5-6 जणांनी हा व्हिडिओ पाहिला सुद्धा. संतोष देशमुखांना कशी मारहाण होतीये. मग त्या फॉरेन्सिक लॅब मध्ये त्याचे छोटे छोटे तुकडे करून 12 तुकडे करून मग त्यातले फोटो व्हिडिओज सीआयडीने जप्त केलेत. संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींना आसुरी आनंद होत होता. आसुरी आनंद. हे खरंच हे राक्षसच. आपण फक्त टीव्हीवर पाहिलेत बघा राक्षस, रामायण महाभारतातले हा हा हु हु करणारे आणि मारणारे. तसेच आहे ते, हसत नाचत खिदळत रिंगण करत संतोष देशमुखांना हाल हाल करून मारणारे. हेच ते क्रूर कर्मा, हे राक्षसच, दानवच. हे मानव म्हणून म्हणण्याच्या लायकीचेच नाहीत. अहो सुदर्शन घुले मारतोय संतोष देशमुखांना, त्याचा फोटो सुद्धा काढलाय हो यांनी. म्हणजे आता मी मारतो, तू फोटो काढा. आता तू मार, मी फोटो काढतो. एक काम करा, तुम्ही तिघं मारा, मी फोटो काढतो. अरे काय चाललंय काय? काय एक्झिबिशन भरवलं, कुठलं प्रदर्शन भरवलं होतं? अहो संतोष देशमुखांचे कपडे काढले हो अंगावरचे, आणि कपडे काढल्यानंतर त्यांना कशी वागणूक दिली गेली ना, त्याचे सुद्धा फोटो काढले त्यांनी, या नालायकांनी. प्रतीक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे हसत हसत कसं मारतायत याचा देखील व्हिडिओ काढलाय. कसं मारतायत त्याचा देखील व्हिडिओ काढलाय. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप नव्हताच हो. 66 पुरावे आणि 184 जबाब या सगळ्या दरम्यान घेतले गेलेत. त्या सुदर्शन घुलेच्या गाडीमध्ये ती ब्लॅक स्कॉर्पिओ होती ना, काय काय सापडले बघा. वाहन म्हणजे पासबुक, बँक पासबुक, पॅन कार्ड, एटीएम कार्ड सगळं सापडलं. शिवाय फोनवरून संभाषण जे झालं त्याचे ऑडिओ क्लिप पण सापडल्या. आणि देशमुख, संतोष देशमुख यांना मारहाण करतानाची व्हिडिओ क्लिप देखील सापडली. आता एवढं सगळं झालंय, एवढं सगळं घडलंय, आणि याचा मास्टर माइंड तो वाल्मिक कराड आहे, आणि तो निकटवर्ती आहे धनंजय मुंडेंचा. सगळं महाराष्ट्र बोंबलतोय, विरोधक बोंबलून बोंबलून दमले, तरी देखील अजून मुंडेंचा काही राजीनामा होत नाही. काय करणार या प्रकरणाचं? स्ट्रॉंग कलम आहेत. 103(1), 140(1), 61(2) आणि मकोक्या 3(1) रोमन मधला आकडा 1 काय सांगतात? फाशी. संघटित गुन्हेगारीत मृत्यू झाला, फाशी. क्रूर निर्दयीपणे हत्या केली, फाशी. त्यामुळे या सगळ्या आरोपींना ना फाशी शिवाय दुसरी कुठली शिक्षा असू शकणार नाही.
मी तर म्हणतो इतिहासात नोंद व्हायला पाहिजे आणि इतिहासात नोंदच होणार. एक तर रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे. आणि या केसमध्ये जे केज मधले मस्साजोगचे सेवाभावी सरपंच संतोष देशमुख यांना जे हाल करून त्यांचा जीव घेतला गेला ना, या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे. कारण की हे असुर आहेत, हे मानव नाहीत. यांच्याकडे माणुसकी नव्हती, यांच्याकडे दया, भावना, करुणा, सहानुभूती काही नाही. हे पाषाण हृदय, निगरगट्ट, उलट्या काळजाचे, हे फक्त आणि फक्त क्रौर्य करू शकतात, क्रूरपणा दाखवू शकतात. यांच्याकडे इगो, अहंकार, द्वेष, तिरस्कार, मत्सर, अभिमान, गर्व, ताठा याच्यापुढे काही नव्हतं. कराडच्या जीवावर उड्या मारायचे हे. या सगळ्यांनी मिळून एका अतिशय सालस उत्तम व्यक्तीचा, सेवाभावी वृत्तीच्या, प्रेमळ निर्मळ व्यक्तीचा घात केला. त्याचा हाल करून जीव घेतला. त्यामुळे या सगळ्यांना आता माफी नको. बाकीची कुठलीही शिक्षा दिली म्हणजे यांना माफी दिल्यासारखं आहे. यांना एकच शिक्षा पाहिजे आणि ती म्हणजे फक्त आणि फक्त फाशी. म्हणूनच मी म्हटलंय, यांनी जे पाप केलंय ना, यांना फेडायला जागा इथं नाहीच. फेडण्याची संधी पण यांना देता कामा नये. यांनी जितक्या क्रूरतेने संतोष देशमुख यांना मारलंय ना, तितक्या क्रूरतेनं मारण्याचा कलम आणि कायदा आपल्या भारतात नाहीये. पण भारतातलं सर्वोच्च शिक्षा काय आहे, ती म्हणजे मृत्यूदंड. आणि कायद्यानुसार, भारतीय न्याय संहितेनुसार या सगळ्या असुरांना फाशीच व्हायला पाहिजे. याच्या पलीकडे काहीच होता कामा नये. आणि ही महाराष्ट्राची मागणी आहे. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.